ताईंनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि मी सोनाली तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि माझं ना आज खूप डोकं दुखत होतं आणि खरं सांगू, मी काही कामात असले ना तरच डोक्याकडे लक्ष जात नाही, नाही तर पूर्ण जे दुखतंय ना त्याकडेच लक्ष जात राहते. म्हणून एक गोळी खाल्ली आणि म्हटलं आता हे सगळं आवरून घ्यावं. माही स्कूलला गेली होती आणि दुर्वा झोपली होती, तर म्हटलं आता तेवढ्यात हे पटापट आवरून घ्यावं. कारण की बघा, एवढा पसारा असला ना तर आपल्यालाही ते बरंच वाटत नाही आणि झोपही लागत नाही बघा. म्हणून म्हटलं की आता झोपायपेक्षा उगाच जागत लोळत पडण्यापेक्षा मी म्हटलं की हे सगळं आवरून घ्यावं. जे काही भिंतीवर थोडेफार जाळे असतात, एक तर नसतातच, पण एकदा घेतलं ना तर आपल्यालाही फ्रेश वाटतं. म्हणून म्हटलं की एकदा घेऊन टाकावं. आणि बेडशीट वगैरे तर एवढं खराब करतात ना त्या, तर रोज एक दिवसाआड ते बदलावंच लागतं. एकतर पावसामुळे काही वाळत नाही आणि त्यात यांचा एवढा पसारा असतो ना, चटईवरही काही सांडा आणि पूर्ण बेडशीट खराब करून टाकतात. आणि मुलांचं कसं असतं बघा, कुठेही पुस्तक ठेवा, वह्या ठेवा, सगळं आपल्यालाच ठेवत बसावं लागतं. एकदम कामं तर एवढी असतात घराचे, पण त्यांचे एक्स्ट्राच कामं असतात आपल्यासाठी. आणि दुर्वाची खेळणी सगळी इकडं तिकडं असते. रात्री झोपलो ना तर एकतर लवकर झोपतही नाही आणि सकाळी मग मला उठायलाही खूप त्रास होतो. त्यामुळेच माझं डोकं दुखत होतं बघा. खुर्ची बसायला असते, पण त्यावर सगळ्या वस्तू ठेवून देतात. कोणी बसायला येत नाही, पण असं पसाराच ठेवायची होऊन जाते ती. म्हणून मला वाटते घरात असं काही नसावं, एकदम मोकळं असावं, नाहीतर कुठेही काहीही ठेवून देतात पोरी. गॅस सिलेंडरवाला सकाळीच आला होता, तर ते काही मला उचलून ठेवणं झालं नाही, म्हणून इकडेच ठेवलं. आणि बाजरी आहे त्या गोणीमध्ये, ते आम्ही गावाकडूनच आणतो. इकडे कोल्हापुरातनं खूप महाग आहे आणि इथं गहू वगैरे घेतो, पण बाजरी आम्ही गावाकडूनच आणत असतो. एवढा पसारा पडला ना तर खरं सांगू, मला खरंच सुधरत नाही की कुठे काय ठेवू. म्हणून आज म्हटलं की सगळं आज व्यवस्थित ठेवणार, ज्याची त्याची जागा वेगळी करून ठेवणार, म्हणजे परत मला त्रास नको. म्हणून आता हे माझं आवरलं होतं. हॉलचं एवढं काही जास्त नव्हतं, पटापट आवरून घेतलं ते. पण माझ्या ना बेडरूममध्ये खूप पसारा होता, त्याला आवरायलाच खूप वेळ लागणार होता आज. हे सगळं स्वच्छ झाडून घेतलं. आणि जेवढं झाडावं बघा, जितके रोज कुठून कागद निघतात काय माहिती, एवढे कागद करून टाकतात ना पोरी. रोज झाडतो तर रोज पण कागदच असतात इथे. तर कितीही झाडा तुम्ही, त्यातून कागद निघणारच. आज एवढे निघले, उद्या पण निघणारच. आणि का टाकतात काय माहिती तिकडे. कुरकुरे म्हणा, काही टाकलं, डस्टबिन असते तर त्यात नाही टाकणार, असंच पसारा करून ठेवणार. आणि मग आपल्याला करत बसावं लागतं हे सगळं. हॉलचं झालं होतं, पण आता बेडरूममध्येही तेवढाच पसारा होता आणि तिथं तर खूप सारे कपडे लावायचे होते. मी ना कितीही घड्या घालून ठेवल्या ना कपड्या, तुम्हाला खोटं नाही सांगत, एवढा माही करते आहे सगळा राडा. खूप ती कपडे, एक कपड्यासाठी दिवसातून 4-5 वेळेस कपडे बदलते शाळेतून येऊन, आणि तिचंच ते आवरत बसावं लागते मला. कपडे घडी घालून ठेवा. इकडच्या बॅगांमध्ये पण कपडेच आहेत आणि ते पुस्तकं वगैरे माहीचे बाबा तर काही वाचत नाही, पण तिथं आणून ठेवलंय. म्हणून म्हटलं की हे सगळं व्यवस्थित करून ठेवावं, म्हणजे एखादा कप्पा त्याच्या पुस्तकांसाठी करता येईल. म्हणून, नाही तर खाली पुस्तकं असले ना तर कागदच करत राहतात आणि दुर्वाना खात राहते कागद. त्यासाठी म्हटलं की आज हे सगळं व्यवस्थित करून, ज्याची त्याचे एक एक कप्पा, म्हणजे वह्या पुस्तकांना वेगळं आणि ते हे कप्पे ना स्वच्छ एकदा पुसून घ्यावं म्हटलं का एका ओल्या कापडाने. आणि ते एका साईडला ओलं केलं आणि एका साईडला सुकं, तसंच पुसून घेतलं. एवढं काही घाणही नव्हती तिथं. घर स्वच्छ केलं ना बघा तर एकदम मस्त असं त्यात राहावंही वाटतं आणि छानही वाटतं. आता एवढा पसारा काही रोज नसतो माझा. हा मी सगळा काढून ठेवला होता, पूर्ण कुठं दाखवत बसावं म्हटलं. आणि आज पूर्ण आवरायचं होतं ना, म्हणून म्हटलं की सगळं काढून ठेवलं आणि व्यवस्थित ठेवा म्हणून हे मी आवरत होते. आणि बेडवरचे जे कपडे आहेत ना ते कालचे आहेत, जे धुतलेले, ते आणून मी बेडवर ठेवले होते. म्हटलं जेवढे वाळले तेवढे घडी घालून ठेवता येईल आणि थोडेफार एखादे जे राहिले असेल ना, आता पावसामुळे कसं कपडेच वाळत नाही, तर त्यामुळे म्हटलं की ते बाजूला करून घडी घालून ठेवता येईल. तर अशा बॅग मी आणत असते की साड्या वगैरे ठेवायला. माझ्या साड्या तर ह्या बेडमध्येच आहे. वरी जेवढं वापरायला लागतं तेवढंच कपडे ठेवते मी. साड्या कारण की ज्या असतात भारीमधल्या त्या घालणंच होत नाही आपल्याला, म्हणून असं मी ठेवून देत असते पॅक करून. मुलींचे कपडे वगैरे त्या दोन्ही बॅगांमध्ये आणि माहीच्या बाबांचे ते सगळे असे ठेवत असते मी. आता मला ना एक स्लाईड डोअर बनवायचं आहे, पण आता हे पण नाहीत, बघू आल्यावर कधी होते. आणि तुम्ही सांगा, आता एवढा पसारा बघून मला कधी झोप लागणार होती. म्हणून म्हटलं की आता पहिलं काम करून घ्यावं, नंतरच हे करावं. असं कॅमेराच नीट होत नव्हता हा दिसत मला.
म्हणून मी बदलत होते सारखं, त्याचे इकडे तिकडे ठेवत होते. आणि एवढे सारे टी शर्ट असतात बघा. दुर्वा पण एवढी घाण करते ना दिवसभर, आणि माही तर मुद्दामच बदलत राहते. तिला एका कपड्यात राहूच वाटत नाही. आता हे सगळं घडी घालून ठेवून दिले ना, हे फक्त 5-6 दिवसच नीट राहते. अजून 7-8 दिवसांनी बघितले ना, असं काही सापडत नाही. मग परत असंच करत बसावं लागते. दर 5-6 दिवसानंतर हे ठेवावंच लागतं. आणि खालचा कप्पा म्हटलं की माहीच्या बुक्ससाठीच केला म्हटलं. आता तिला ना खूप बुक्स असतात, कसे महागाचे असतात पुस्तक वगैरे. वरतीच ठेवायला पाहिजे, जिथं दुर्वाचे हात वगैरे पोहोचायला नको. तर सगळं झालं होतं, हे बेडचं आवरलं होतं. मी ना गोधडीच टाकत असते. मी शिवल्यात त्या स्पेशल, कारण की बेडशीट जर असली ना तर काय करतात पोरी, खेळतात आणि पूर्ण गोळा होऊन जाते आणि मग ते आता अडकून पडेल दुर्वा वगैरे. म्हणून मी काय करते, अशा गोधडी वगैरे शिवून घेत असते बेडवर टाकायला. म्हणजे निघतही नाही आणि छानही दिसतं, एवढं काही हे दिसत नाही. हे पण मी आवरलं बघा पूर्ण पटकन. किती पसारा होता ह्याच्यात. जसं जसं आवरेल ना तसं तसं फ्रेश वाटत जातं. आणि म्हटलं होतं झोपावं, पण हे एवढं काम बघून काही झोपच लागणार नव्हती. म्हणून म्हटलं की आवरून घ्यावं. तर बघू शकता तुम्ही किती मस्त बेडरूम आवरली आहे. छोटं असं मोठं असं बघा, आपलं घर आपलंच असतं. आणि तुम्हाला मी खरं सांगू, मला ना माझं घर सोडून कुठं जाऊ वाटत नाही. माहेरी म्हणा, सासरी म्हणा, असं वाटतंय की प्रत्येक ह्याच्यात जीव आहे. जसं दगड म्हणा तुम्ही, मला वाटतं त्यात सुद्धा जीव आहे. आणि हे घर तर माझ्या खूप भावना आहेत त्यांच्यासोबत. चालले ना मला खूप कसं तरी वाटतंय. मला वाटतंय घरात कोणीच नाही, काय होईल असं तसं. माझ्या जीवाला ते वाटतच राहतं घराबद्दल. तर चला असू द्या. आणि मग हे किचनमध्ये पण भांडे वगैरे राहिले होते. सकाळी स्वयंपाक वगैरे केला होता मी, आणि म्हटलं आता झोपायचंच होतं मला, पण नाही जमलं. आता डोकं दुखत होतं. पण अशा कामात जर असले ना तर त्याच्याकडे लक्ष जात नाही, ते बरं होऊन जातं. मग भांडे घासून घेतले. किचन ओटाही नीट घासावा लागतो. किचन ओटा मी घासत नाही, पूर्ण धुवूनच घेत असते. आणि आता जर पावसाळ्यात आपण भांडे नाही घासले तर तुम्हीच बघा किती असे चिलटं होऊन जातात ना घरात. तर त्यामुळे ना भांडे, काही एक टाईम कपडे राहू देते, पण भांडे तर घासूनच झोपते. किचन छोटं असल्यामुळे मी काही जास्त भांडे आणलेले नाही. जेवढे आपल्याला लागतात रेग्युलर तेवढेच आहेत माझ्याकडे. जास्त काही मी आणलेलं नाही. इकडं सगळं गावाकडे आहे, ते पण तिकडेही वापरत नाही. ते सगळे बांधूनच ठेवलेले आहेत. खूप भांडे दिले होते लग्नात. आणि हे माझं सकाळचं रुटीन आहे बघा. पण कसं असते, आता मी कधीतरी सकाळी झोपून जाते किंवा हळूहळू आवरते. मग असं आज मी पटकन आवरून घेतलं, कारण की दुर्वा झोपली होती आणि उठल्यावरती काही असे आवरू देत नाही मला. आणि हे सगळे थोडेसेच भांडे होते, जे काही आपले माझ्या दोघीसाठी लागतात तेवढेच होते. आणि नंतर मग मी ना हे किचन ओट्याचं नाही, बाजूला खूप तेलकट वगैरे चिकट डागे लागतात ना, दिवसातून 2-3 वेळेस तरी हा किचन ओटा धुवूनच घेते. कारण की बघा, जेव्हाही मला भांडे घासायचे असतं ना तेव्हा धुवूनच घेते, कारण की छोटा आहे आणि पटकन घासून होते. आणि असं स्वच्छ धुवावं वाटते मला, असं पुसून घ्यायलाही नाही आवडत त्याला.